अरे आमचे भाऊ असे निवांत का झोपलेत? तर रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. आता तुम्ही म्हणता 20,000 रुपये हे पक्कड घेऊन चालला तरी कुठे? त्याचं झालं असं की आमची खाट झाली होती खराब, मग काय तर आला 20,000 रुपये नीट करायला. तेवढ्यात टायगर मध्ये आला आणि मला म्हणाला की खाटाचं आधी राहू द्या, माग मला भेटून घ्या. आमच्या मातोश्री पण बसल्या होत्या खाट कशी नीट करतो ते बघायला. खाट नीट करायचं म्हणल्यावर सोनूचं विमान घेतलं खाटेवरचं आणि फेकलं खाली. सोनू म्हणाला, अयो काकाने विमानच तोडलं. तोपर्यंत भाऊंनी बांधलेली खाट केली मोकळी. गार गार नट फिरवला आणि केली खाट मोकळी. आता 20,000 रुपयाची झाली एंट्री. आता म्हणलं खाट नीट करून घ्यावी आणि बसलो खाली आणि लावली ताकद. आणि आमचा सोनू आला लगेच मध्ये लुडबुड करायला. एक साइडने खाट काय नीट करायला जमलं नाही म्हणून म्हणलं दुसरी पण साईड खोलून घ्यावी. आणि मध्येच सोनूचं, थांबा काका मी करतो नीट. त्याला म्हणलं साईड हो जा, साईड हो जा. 20,000 रुपये काहीतरी करायला गेला आणि काय गडबड झाली नाही. असं कधी होईल का? नीट व्हायच्या आधी सगळंच उचकटून बसलं माझ्याकडून. आता म्हणलं माझ्याकडून काही नीट व्हायना, म्हणलं बायकोला घ्यावं बरोबर सोबतीला. बायकोला म्हणलं, अगं ये इकडे ये, चल लवकर. तिला म्हणलं लाव ताकद. बायको पण आली मदतीला, पण आम्हाला काय खाट नीट करायलाच जमेना. बायकोनी आणि आम्ही तिघांनी लावली ताकद, पण चायला जे म्हणतात ना, व्हायचं नाही नीट तर होणारच नाही नीट. आणि तेवढ्यातच आम्हाला बघून आमच्या आबांची झाली एंट्री. आबा म्हणाले, तुमचं ना हो पाएगा, थांबा आता मी करतो मदत. आबांनी सगळं आधी व्यवस्थित नीट बघून घेतलं आणि आबांनी लावली शक्कल. चांगलीच लावली ताकद आणि कचकाटून घेतली खाट नीट करून लगेच. आबांची मदत चांगलीच कामाला आली. भाऊंला म्हणालो, ओके डन, आता झाली तुमची खाट नीट. आमचा सोनू पण आला सोबतीला आणि तो पण म्हणाला, काका आपने तो मौज कर दी, डन डन. आणि नीट केलेल्या खाटेवर आमच्या भाऊंनी एकदम मस्त झोप घेतली. चला तर मित्रांनो, आमच्या भाऊंला घेऊ द्या झोपून. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर घ्या तुम्ही फॉलो करून.